लक्षात घ्या, जसं औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नव्हता, तसं वाघ्या कुत्र्या सुद्धा आता या महाराष्ट्राच्या समोरचा मुद्दा नाही. प्रश्न असा आहे की अनेक वर्षांपासून ते शिल्प रायगडावर आहे का, तर हो आहे. त्यावर वादविवाद झाले का, तर ते झाले. वाघ्या ऐतिहासिक आहे की अनऐतिहासिक हे इतिहास संशोधकांनी ठरवायचं आहे. त्यामुळं दोन समाजामध्ये कुठेही वितुष्ट निर्माण होणार नाही आणि प्रत्येकाच्या भावनेचा आदर करून सरकार म्हणून सरकारने आपली भूमिका वाघ्या कुत्र्या संदर्भात नक्कीच सरकार मांडेल. पण सध्याची आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव आज सुरू होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही वारंवार सांगतो की औरंगजेबाची कबर, वाघ्या कुत्रा यापेक्षा शेतकऱ्याचे प्रश्न महत्वाचे आहेत. त्यामुळे त्याला प्राधान्यक्रम देणं सरकारचं कर्तव्य आहे. आणि संभाजीराजांनी जर काही शंका व्यक्त केली असेल तर त्याचं निराकरण इतिहास संशोधकांची एक टीम म्हणून सरकार करणार. नाही, इतिहासामध्ये कुठेही तत्कालीन संदर्भ साधनामध्ये वाघ्या शिवाजी महाराजांच्या सोबत असल्याची, वाघ्या कुत्रा असल्याची अशी कुठलीही नोंद नाही. शिवरायांच्या समकालीन चरित्र साधनांमध्ये जे शेकावली, जे करीना, राधा, माधव विलास चंपू, शहाजीराजांचं चरित्र जे लिहिलेलं आहे, त्यानंतर पर्नाल पर्वत ग्रहणाख्यानम अशी जी काही तात्काळ संदर्भ साधनं सापडतात त्यात कुठेही वाघ्याचा उल्लेख नाही. 1930 नंतर वाघ्याचं शिल्प रायगडावर उभारलं गेलं हे खरं आहे. शिवाजी महाराजांसोबत आयुष्यभर सिंहासारखी माणसं होती, ज्यामध्ये वीर बाजी पासलकर असतील, हंबीरराव मोहिते असतील, त्यानंतर नेताजी पालकर असतील, मानकोजी दहातोंडे असतील, त्यानंतर बाजी प्रभू असतील, मुरारबाजी असतील, तानाजी मालुसरे असतील, जिवाजी महाले, शिवाजी काशीद अशी असंख्य नावं सांगता येतात. ती छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सिंहासारखी, वाघासारखी खांद्याला खांदा लावून लढली. मात्र वाघ्याचा संबंध हा 1930 नंतरचा आहे आणि अनेक आंदोलनं या संदर्भात होत आहेत. फक्त असं आहे की वाघ्याची जे शिल्प आहे ते शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या, म्हणजे जे समाधीचं हाईट आणि शिल्पाची हाईट असं उंचावर आणि शिवरायांची समाधी खाली, म्हणून सूर्य ज्यावेळेस मावळतीला जातो त्यावेळेस त्या वाघ्याच्या शिल्पाची सावली ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर पडते. हे मात्र चुकीचं आहे. त्यामुळं वाघ्याचं शिल्प ऐतिहासिक की अनैतिहासिक तात्कालीन संदर्भ साधनामध्ये कुठेही वाघ्याचा उल्लेख नाही, हे मात्र खरं.